मराठी इम्पॅक्टमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, आपण मनुष्याच्या जीवनावर आधारित असलेले काही सुविचार पाहणार आहोत। तर चला तर सुरू करूयात। मनुष्याचे श्रेष्ठत्व त्याच्याच हातावर अवलंबून आहे। म्हणजेच जो या जगात मोठेपण मिळवण्याची इच्छा बाळगतो, हातातील कामात यश मिळवू इच्छित असेल तर त्याने त्यासाठी दीर्घ प्रयत्न करायला पाहिजेत, जिद्द चिकाटी दाखविली पाहिजे। म्हणजे प्रत्येकाचे मोठेपण त्याच्या हातात असते, त्याचा विचार प्रत्येकाने करावा। मनुष्य विचारी असेल तर तत्वज्ञ बनतो आणि विकारी असेल तर बेताल बनतो। म्हणजेच कोणतीही लहान मोठी कामे करताना त्याबाबत खूप विचार करीत राहिल्यास आलेल्या अडचणीवर कल्पकतेने मात करण्यानेच यातून तो मनुष्य पुढे जगाला तत्वज्ञान सांगणारा सुविचारी बनतो। परंतु एखादा माणूस वाचनेच्या आहारी जाणारा असल्यास तो नीतिनियमांना झुगारून स्वार्थासाठी वाटेल ते करतो। मनुष्य आपले दुःख हसून घालवितो पण रडून वाढवितो। माणसाला दुःख झाले की त्याने त्या दुःखाबद्दल मनाला काही वाटून घेऊ नये। अशा वेळी सुद्धा हसून खेळून त्या दुःखाकडे पाहिले तर ते दुःख फार कमी होते। परंतु त्या दुःखामुळे त्याने जर मनाला फार लावून घेतले तर त्याचे ते दुःख मात्र कमी न होता वाढते। म्हणून दुःखाच्या वेळी सुद्धा आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा। माणसाचे मोठेपण त्याच्या वयावर नव्हे तर त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते। म्हणजेच वयाने वाढत जाणाऱ्या प्रत्येक माणसाला सर्वजण मान देतात असे नाही, परंतु त्या माणसाने जर या जगात काही चांगले करून दाखविले असेल, इतरांसाठी तो झटला असेल, तर अशा कर्तृत्ववान माणसाला मात्र लोक त्याच्या वयाचा विचार न करता आपोआप मोठेपण देत असतात। राग आणि द्वेष यांपासून दूर राहणारा मनुष्य आदर्श बनतो। हा सुविचार असं सांगतो की आपल्या मनाविरुद्ध कोणी एखादी गोष्ट केल्यास आपल्याला त्या व्यक्तीचा फार राग येतो। त्याचे पर्यवसान म्हणजे आपल्यावरचा आपला ताबा सुटतो आणि आपल्या हातून अविचाराने काही कृत्य घडते। त्यातून इतरांचा रोष आपण ओढवून घेतो, तसेच दुसऱ्याबद्दल आपण द्वेषबुद्धी बाळगतो। त्यामुळेही आपण इतरांच्या रोषास पात्र ठरतो। यासाठी राग आणि द्वेष सोडून देण्याचा प्रयत्न करावा। विसरणे हा मानवाचा धर्म आहे, पण लक्षात ठेवणे हे त्याचे कर्तव्य आहे। मनुष्य हा विस्मरणशील प्राणी आहे, त्याच्या पाठीमागे अनेक व्याप असतात। तसेच मनुष्य स्वभावानुसार काही गोष्टी तो विसरतो, परंतु काही गोष्टी हेतुपुरस्सर लक्षात ठेवाव्या लागतात। हे विसरून त्याचे चालणार नाही। मनुष्य एखाद्या वेळी विष पचवू शकेल, परंतु यश पचविणे फार अवघड आहे। मित्रांनो, विषाने मनुष्य मरतो, परंतु माणसाला मिळालेले यश मात्र त्याला पचवता येत नाही। यशाने तो धुंद होतो, त्यामुळे त्याला गर्व होण्याची शक्यता असते। यातूनच त्या माणसाच्या अवनीतीला सुरुवात होते। इतरांबरोबरच्या वागण्यात त्याच्या हातून फरक पडतो। म्हणून यश मिळाले तरी त्याची धुंदी चढू देऊ नका। मनुष्य हा आपल्या भाग्याचा शिल्पकार आहे। मित्रांनो, आपण समाजात कसे मानाने जगावे, इतरांचे प्रेम मनोमन कसे मिळवावे, मोठे कसे व्हावे, सुयश कसे संपादन करावे, हे सर्व ज्याचे त्याला ठरवून करता येणे शक्य आहे। परंतु ते ध्येय ठरविल्यानंतर त्याप्रमाणे त्याने कठोर परिश्रम केले पाहिजेत आणि नीतिनियमांचे पालन केले पाहिजे। हे ठरवून करणे शक्य असते। विश्वासामुळे माणसाला बळ येते। मित्रांनो, आपल्यावर अनेक जणांचा विश्वास आहे। आपण सांगितलेले इतरांना पटते, ही भावना फार महत्त्वाची असते। यामुळे आपल्याला कार्य करण्यास उत्साह येतो, आत्मविश्वास वाढतो आणि कार्य करण्यास हुरूप येतो। परंतु हा विश्वास आपल्या वागण्याने आपण संपादन करावा लागतो। जो मनुष्य सर्वांच्या पायाची धूळ होतो तोच सर्वश्रेष्ठ बनतो। म्हणजेच पायाची धूळ म्हणजे अजिबात किंमत नसलेली गोष्ट, परंतु सर्वांच्या पायाची धूळ होणे म्हणजे इतरांपेक्षा आपण खूप लहान आहोत, कमी ज्ञानाचे आहोत, इतरांपासून आपल्याला खूप शिकावयाचे आहे असे मानणे होय। अतिशय नम्र असणे, तो मनुष्य खूप मोठा होतो। मनुष्याच्या जीवनावरती आधारित असलेले सुविचार आपण आत्ता पाहिलात। सुविचार आवडले असतील तर जरूर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला न विसरता सबस्क्राईब टू मराठी इम्पॅक्ट। धन्यवाद।